गेली अनेक महिने हा संघर्ष दोडामार्ग तालुक्यात सासोली गावामध्ये जनतेचा त्या ठिकाणी प्रशासनाशी सुरू आहे आणि त्याला न्याय मिळावा हीच आमची भूमिका आहे. खरं तर ज्या बेकायदेशीर प्राकृषिक सनदा दिल्या गेल्या, ज्या पद्धतीनं त्या ओरिजिन कंपनीनं त्या जमिनीचा ताबा घेतला गेला, हा ताबा कुठच्या अधिकारामध्ये घेतला याच्या बाबतची विचारणा किंवा जे सगळे प्रश्न होते तुमच्या समोरच त्या ठिकाणी मी विचारले. कुठेही त्या ठिकाणी उत्तर या सगळ्या प्रश्नांना योग्य उत्तर हे अधिकारी देऊ शकले नाही आणि त्यामुळे यांचा किती त्या ठिकाणी भ्रष्टाचार आहे, कशा पद्धतीनं लोकांना त्या ठिकाणी हा नाहक त्रास आहे हे या सगळ्या चर्चेतनं दिसून आलेलं आहे. खरं तर महत्वाचा मुद्दा एक आहे की जे आंदोलन आम्ही केलं होतं 17 महिन्यापूर्वी केलं होतं आणि आज जो आम्ही मोठ्या संख्येनं या आंदोलनामध्ये जिल्हावासी असतील, दोडामार्गच्या तालुक्यातील असतील, सासोली गावातील असतील, इतर सगळ्या भागातनं अनेक लोक आले. मनसेचे पदाधिकारी होते, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी होते, आमच्या काँग्रेसचे पदाधिकारी होते, महाविकास आघाडीचे होते, आमचे शिवसेनेचे तालुका अध्यक्ष आहेत. आपण बघितलं की मोठ्या संख्येनं या विषयासाठी, कारण हा जनतेचा प्रश्न आहे, सर्वसामान्य शेतकऱ्याचा प्रश्न आहे आणि म्हणून याच्यामध्ये सगळेच त्या ठिकाणी सहभागी झालेले होते. प्रत्येकाचा विचार त्याच्यामध्ये हा होता की जनतेला त्या ठिकाणी न्याय मिळावा आणि सासोली ग्रामस्थांना त्या ठिकाणी या विषयापासून मुक्तता मिळावी. पण आज ज्यावेळी चर्चा केल्यानंतर आजही 17 महिन्यानंतर सुद्धा माझ्या मते अजून त्यांना न्याय मिळाला नाही. अजूनही संघर्ष आम्हाला अधिक त्या ठिकाणी मजबूत करावा लागेल आणि म्हणून मी त्याला इशारा दिलेला आहे की तहसीलदारांनी सांगितलं मला कोणताच अधिकार नाही, म्हणजे जर अधिकार नसलेले तहसीलदार जर प्रत्येक तालुक्यात बसवायचे असतील तर ते बसवण्यापेक्षा त्या तहसीलदार कार्यालयाला कुलूप घातलं बरं असं म्हणणार परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. बेकायदेशीर काम महसूलच्या विभागानेच करायचं, म्हणजे या सगळ्या विभागाने करायचं. बेकायदेशीर सनद या कोणी दिल्या? महसूल विभागाने दिल्या ना, तहसीलदारांनी दिल्या. मग तुम्ही जेव्हा चुकीचं देता तेव्हा तुम्ही का त्याची तपासणी केली नाही? तेव्हा तुम्ही त्या चुकीच्या आहेत मग का त्यावेळी रद्द केलं नाही? आता सांगतात ते अधिकार माझ्याकडे नाही, हे चुकीचं आहे ना. जोपर्यंत कागदपत्रांची योग्य पूर्तता होत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना अकृषिक सनदात त्या ठिकाणी देता कामा नये. म्हणजे तुम्ही चुकीचं करणार आणि न्याय मागण्यासाठी आंदोलनं, उपोषणं आणि कोर्टात जाण्यासाठी त्याला लावणार. हा वेगळा न्याय या सिंधुदुर्गमध्ये आणि विशेषतः या दोडामार्गामध्ये मला त्या ठिकाणी दिसतोय. खरं तर जनतेला न्याय मिळाला पाहिजे, जनतेच्या बाजूने शासन असलं पाहिजे. तहसीलदार, पोलीस हे जे सगळे अधिकारी आहेत जनतेचे सेवक आहेत. उलट सर्वसामान्य शेतकऱ्याला कशा त्या ठिकाणी न्याय मिळेल हे बघणं यांचं कर्तव्य आहे, पण हे होत नाही. या जिल्ह्यामध्ये मी मगाशी म्हणालो परप्रांतीय धनदांडग्यांच्या पाठीमागे ही सगळी प्रशासन आहेत आणि म्हणून गेल्या 10 वर्षात या 3 तालुक्यातला, कशाला मी म्हणतो 3 तालुके हे गोव्याच्या बाजूने आहेत. दोडामार्ग तालुका गोव्याला लागून आहे, वेंगुर्ला तालुका गोव्याला लागून आहे आणि सावंतवाडी तालुका गोव्याला लागून आहे. ह्या 3 तालुक्यामध्ये आता या सगळ्या जमीन खरेदी विक्रीचा सपाटा सुरू झालेला आहे आणि माझ्या जिल्ह्यातला माझा जो शेतकरी आहे हा या ठिकाणी बेदखल होणार. कवडी मोलानं त्या ठिकाणी त्याच्या जमिनी विकत घेतल्या जाणार आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना त्या ठिकाणी विकून त्याची फसवणूक त्या ठिकाणी केली जाणार आणि हा एक मोठा व्यवहार. अशा सगळ्या कंपन्या त्याच्यामध्ये येऊन आपलेच त्या स्थानिक लोक त्याला बळी पडतात, काही राजकीय लोक बळी पडतात आणि अशा लोकांना त्या ठिकाणी ताकद मिळते आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये, या तालुक्यामध्ये, या सासवडीमध्ये परप्रांतीय हे त्या ठिकाणी ताकदीनं बलाढ्य झालेले आहेत. आज जिल्ह्यातल्या माणसाला शेतकरी दाखला मिळताना किती अडचणी येतात आपल्याला माहिती आहे, पण तो जैन असेल, गुप्त असेल, त्याला मात्र ह्या विभागानं, महसूल विभागानं शेतकरी दाखला दिले आणि म्हणून सगळ्याच विषयावर आम्ही पंचनामा केला. तुम्ही त्याचे साक्षीदार आहात, तुम्ही बघितलं काय नेमकं प्रत्येक विभागामध्ये चाललेलं आहे आणि म्हणून जर असा जर कारभार असेल तर हा माझा जिल्हा कधी त्या ठिकाणी विकला जाईल हे माझ्या जिल्हावासियांना कळणार नाही आणि म्हणून मी जिल्हावासियांना सुद्धा कळकळीचं तुमच्या वतीनं आवाहन करतो की जागे व्हा. अजूनही आपण आपल्या जमिनी विकू नका, आपल्या ताब्यात ठेवा. हे जे काय सगळं चाललेलं आहे याच्यामध्ये धनदांडगी आणि परप्रांतीय त्या ठिकाणी येत आहेत आणि कुठंतरी आम्ही या जिल्ह्याचे मालक असताना आम्ही आता भविष्यामध्ये बेदखल होणार, उपरे होणार आणि हा जिल्हा परप्रांतीयांचा होणार आणि म्हणून हे आंदोलन आहे, ही सुरुवात आहे. 17 जमीन आमच्या हक्काची नाही, कुणाच्या बापाची जमीन आमच्या हक्काची नाही, कुणाच्या शिवाजी जय 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 शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी. नाव ओरिजिनल नाव ओरिजिनल
पोरीची